चालू करा त्याच्यानंतर झालेलं ना हॅलो शिक थँक्यू सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. तर पहिलाच बॉल आडव्या बॅटच्या चेंडू खेळून काढलाय. खूप मोठा गॅप. ओ हो लाजवाब प्रयत्न. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. जबरदस्त एफर्ट मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त क्षेत्ररक्षण धावपलकावरती 2 धाबा येतील आणि या 2 धाब्यांनी संघाचा श्री गणेश धावपलकावरती झालाय. सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये अक्षय आणि नितीन. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रतीक. पहिलाच बॉल धावपलकावरती 2 धाबा. ओ इथं बॉल तर आकाशामध्ये गेलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होता यावेळी प्रयत्न सुरू केलाय परंतु झेल मैदानामध्ये सुटलाय. लागले का एकदा चेक करा. मैदानामध्ये सिंगल धावा आली आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा 3 धावाच्या नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं षटक. 3 षटकांचा असणारा हा सामना. 15 मिनिटाचा असणारा हा कालावधी आपल्याला पाहायला भेटणार आहे. माफ करा 12 मिनिटाचा कालावधी असणार आहे. 3 षटकामध्ये 12 मिनिटाचा कालावधी. 12:58 ला आपण पाहतो पहिला चेंडू मैदानामध्ये पडला. इथं वेळेची मर्यादा आहे. तुम्हाला वेळ वाचवावा लागणार आहे अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं देखील जावं लागणार आहे. कडक नियम अटी या ठिकाणी आपण पाहतोय. संपूर्ण आयोजक कमिटी आणि शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतो या नियम अटी आपल्याला पाहायला भेटणार आहे. आदरणीय अध्यक्ष संदीप सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण सामन्याचा अनुभव घेत आहेत, आनंद देखील घेत आहेत. नक्कीच याच तालुक्याची आपण पाहणार आहोत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही असणारी क्रिकेटची महास्पर्धा म्हणजे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट प्रीमियर लीग. अगदी दमदार सोहळा, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. या खेळाडूंच्या कलागुणांना प्रतिसाद देणारी क्रिकेटची स्पर्धा, खेळाडूंचा स्वाभिमान आणि संपूर्ण अभिमान वाढवणारी क्रिकेटची महास्पर्धा येणाऱ्या 13-14 तारखेला आपल्याला पाहायला भेटणार आहे. हो इथं आडा बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक ठिकाणी आहेत. सिंगल आली, थोडासा फंबल झालाय. दुसऱ्या ही धाब्याचा प्रयत्न आणि मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरी ही धाव कंप्लीट. आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावपलकावरची धावा 5 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. नक्की शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 14-15 मार्चला आपण पाहणार आहोत. दमदार सोहळा. ओ इथं मैदानामध्ये पुन्हा एकदा सिंगल धावेसाठी संघर्ष. क्षेत्ररक्षक असणार आहे, कुठलीही धाव नसणार आहे. इथं बॉल मैदानामध्ये डॉट आहे. षटक क्रमांक पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धावपलकावरची धावा 5 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 इनिंग कंप्लीट करायची आहे. नितीन आणि अक्षयची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज प्रतीक जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. ओ इथे पुढे सरसावत बॅटच्या मधोमध बॉल आलाय आणि त्या बॉलला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतील येणार आहे एक दमदार स्ट्रोक, दमदार फटका. 6 धावेंकरिता षटकार आलाय आणि या 6च्या मदतीने धावपलकावरची धावा देखील वाढतात. धावपलकावरची धावा 11 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. पहिलं षटक मैदानामध्ये संपलंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपलकावरची धावा 11 धावा नोंदवल्या गेल्यात. चला वेळ वाचव मित्रांनो. गुणाची ट्रॅकवरती गोलंदाज नरेश. धावपलकावरती 11 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. अजून देखील 2 षटक बाकी असणार आहे आणि त्या 2 षटकामध्ये किती धावा येणार, समोरच्या संघासमोर किती धाब्यांचं लक्ष ठेवणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. अचूक असं आयोजन, अचूक असं नियोजन आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत आणि
आई रत्नाई क्रिकेट क्लब मुरुंबाळ कैलासवासी श्री महादेव स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. जबरदस्त नियोजन आहे. पर्व पहिला आहे परंतु अनेक स्पर्धेला लाजवेल असं नियोजन या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आहे. इथं खोलवर टप्प्याचा बॉल आणि हा बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. निर्धाव झुरून केली आहे सुरुवात. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाज नरेश. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. इथं फुलटा स्वरूपाचा बॉल समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती येईल आणि मैदानामध्ये झेल सुटलाय. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे क्रिकेट सूत्र आहे. झेल तर सुटला आणि झेल सुटलाय त्याचं रूपांतर झालंय 4 धाब्यांमध्ये आणि या 4च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावफलकावरची धावा 15 धाबा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. 15 धाबा म्हणजे एक झेलचं किती महत्व आहे ना ते येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे. नक्कीच हा झेल सुटला आणि नक्कीच सर्वच क्षेत्ररक्षक संघामध्ये आपण पाहतो थोडंसं जर पाहायला गेलं तर अगदी नियोजन बिघडला परंतु तुम्हाला झेलला महत्व द्यावं लागणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आणि बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. नक्कीच झेल सुटला आणि या 6च्या मदतीने धावफलकावरची धावा 21 धावा आहेत. 21 रन्स. एक झेल किती महत्वाचा असतो तो झेल माझा किती महत्वाचा होता त्याने ते स्पष्ट करून दिला. झेल सुटला चौकार गेला आणि तदनंतर त्याने षटकार मारून स्वतःचे इरादे स्पष्ट केलेत. धावफलकावरची तब्बल 21 धावा. आता मात्र फलंदाज अक्षयच्या बॅट मधून येणाऱ्या धावा नक्कीच क्षेत्ररक्षक संघाच्या दुःखावरती मीठ चोळण्याचं काम आता करणार आहे. त्याच्या जखमेवरती मीठ चोळणार आहे कारण की जीवदान भेटलाय. झेल मैदानामध्ये सुटलाय. इथं मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. हा बॉल डॉट आहे. झेल देखील थोडा कठीण होता परंतु सुटला. प्रयत्न केला होता आणि प्रयत्नांती परमेश्वर आहे. प्रयत्न करावे लागणार आहे. कौतुक करावं लागेल आहे. जाणून बुजून कोणी झेल सोडत नसतो. प्रत्येक जण आपल्या संघासाठी 100% योगदान देत असतो परंतु योगदान कुठेतरी कमी पडलं आणि मैदानामध्ये झेल सुटला आहे. फलंदाज तयार. इथं पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. क्रॉस बॅट. इथं पुन्हा एकदा येईल. हाय अँड लॉंग चेंडू निघून जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. ठोकलाय. षटकार. इथं मैदानामध्ये षटकार आलाय आणि या 6च्या मदतीने धावफलकावरची धावा 27 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. अक्षयचा झेल आता किती महागात पडतोय हे मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटता. जखमेवरती आता फक्त मीठ चोळण्याचं काम अक्षयच्या माध्यमातून होता. खूप महत्वाचा विकेट होता. 27 धावा धावफलकावरती आहे. इथं देखील इथं झेल टिपण्याची संधी होती. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. सिंगल आली. दुसऱ्याही धाब्याचा केला गेला मैदानामध्ये प्रयत्न. 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलकावरती 29 धावा आणि षटक क्रमांक संपला गेला मैदानामध्ये दुसरं. 12 चेंडूंचा खेळ संपला. या ठिकाणी आपण पाहतोय गेल्या सामन्यामध्ये एक विनिंग शॉट दिलीपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. त्यासाठी एक पारितोषिक आलंय. आदरणीय योगेश साहेब लोखंडे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे दिलीपसाठी की विनिंग शॉट आपण पाहिला. चला दिलीप विनंती आहे या ठिकाणी आपलं पारितोषिक घेण्यासाठी या. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश. 4 मिनिट मध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करावं लागेल अन्यथा 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक खेळाडू घ्यावा लागणार आहे. चला वेळ वाचवा मित्रांनो. स्पीडअप करा. धावफलकावरची धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात 29 धावा. 29 रन्स. 29 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. शेवटचं षटक अखेरचं षटक. स्ट्रायकिंग एंडला होणार आपल्याला पाहायला भेटणार आहे नितीन. 29 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्या. फलंदाज ठिकाणी तयार. इथं नितीन देखील थांबायचं नाव घेत नाहीये. नितीनने देखील चेंडू पाठवलाय बिना तिकीट. हवाई सबर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलकावरची धावा 35 धावा ज्या आता नोंदवल्या गेल्यात. पिंपळाच्या झाडासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे आकाशामध्ये सैरवर फिरता आलं पाहिजे. वादळांचं काय ते येतील आणि जातील. मातीमध्ये घट्ट पायरून कमळासारखं उभं राहता आलं पाहिजे आणि तेच मैदानामध्ये आपण पाहतोय नितीनच्या माध्यमातून आहे.
यानंतर होणारा सामना RKCC चिखलवाडी त्यांच्या विरोधात सी विटलाई पुजाई स्पोर्ट आलतूर या दोन संघामध्ये नाणेफेक होते. नाणेफेक करण्यासाठी या चला चिखलवाडी आणि आलतूर संघ दोन्ही संघ नाणेफेक करण्यासाठी या. लागोपाठच्या मैदानामध्ये दुसरा षटकार जो आपल्याला पाहायला भेटलाय आणि या 6च्या मदतीने धावफलकावरची धावा तब्बल 41 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. नितीन देखील मैदानामध्ये थांबायचं नाव घेत नाही. लागोपाठचे 2 षटकार आणि धावफलकावरची तब्बल 41 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज मंगेशवरती पूर्णपणे आक्रमण केलाय. तिसरा देखील बॉल आडव्या बॅटने शेवटी खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानामध्ये चुकी आणि तोपर्यंत धावा घेतल्या गेल्या. तीन धावा घेतल्यात आणि या 3च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतात. 44 धावा. एक धावेला तुम्हाला महत्व द्यावं लागणार आहे. फेकी थोडीशी खराब झाली मैदानामध्ये आपण पाहतो तोपर्यंत धावा घेतल्या गेल्या 3 आणि या 3च्या साह्याने धावफलकावरची धावा 44 धावा ज्या आता नोंदवल्या गेल्या होणार आहे. धक्का क्रमांक पहिला संघाला लागतो आपल्याला पाहायला भेटतो अक्षयच्या स्वरूपामध्ये. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहणार आहोत. कोणत्या फलंदाजाला संधी भेटणार आहे. अगदी सिनियर अक्षय मैदानामध्ये बाद झालाय तर ज्युनियर अक्षर मैदानामध्ये दाखल झालाय. ज्युनियर अक्षय आता मात्र मैदानामध्ये दाखल आहे. धावफलकावरची धावा स्थिर आहेत. 44 धावा ज्या धावफलकावरच्या नोंदवल्या गेल्यात. एक अक्षय बाहेर तर दुसरा अक्षय आतमध्ये आणि अक्षय नावाचं वादळ मैदानामध्ये असणार आहे. कारण की एक अक्षयचा झेल सोडला त्यांनी माझ्या झेलचं किती महत्व आहे त्यांनी सिद्ध केलं. तर आता मात्र ज्युनियरला ते काम करावं लागणार आहे. ज्युनियर आणि सिनियरची जोडी एका संघामध्ये आहे म्हणजे नक्कीच अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आता मात्र खेळावं लागणार आहे. ज्युनियर अक्षय मैदानामध्ये दाखल आहे. इथं खोलून टप्प्याला बॉल धावबाची संधी आणि मैदानामध्ये यस पंतांचं बोट आकाशाच्या दिशेला असणार आहे. फलंदाज धावबाद नितीन पाटील मैदानामध्ये धावबाद झालाय. थोडासा नाराज असणार आहे परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. अखेरचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. अखेरचं षटक आणि अखेरचा बॉल मैदानामध्ये असणार आहे. नवीन फलंदाज स्वप्नील आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानामध्ये दाखल असणार आहे. शेवटचा बॉल ठरवणार आहे. समोरच्या संघासमोर तुम्ही किती धावेंचा वन ठेवणार आहेत. धावा 44 धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. फायटिंग स्कोर कार्ड वरती जो आपल्याला उभा राहताना पाहायला भेटतोय. धावा बनल्या गेल्या. धाब्यांचा डोंगर देखील उभा झालाय. आता हा शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा असणार आहे. फलंदाज स्वप्नील गोलंदाज मंगेश. इथं बॉल सोडलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतो एक चोरटी धाव आणि हा बॉल असणार आहे वाईट. अवांतर धाव म्हणजे 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा 46 धावा 46 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स जे आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतात. शेवटचा बॉल खराब पडला आणि एक अवांतर अतिरिक्त धाव आपण पाहिली आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत. इथं फुलटा स्वरूपाचा बॉल आणि बॉलला सरळ वाढवलाय अगदी सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेकरिता षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतायत. 52 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात तर विजयासाठी आव्हान ठेवलं गेलंय 53 धावेंचं. या ठिकाणी आपण नाणेफेक करतोय RKCC चिखलवाडी त्यांच्या विरोधात श्री विटलाई पुजाई स्पोर्ट आलतूर या 2 संघामध्ये नाणेफेक होणार आहे. चला दोन्ही संघातील संघनायक टॉस की बॉस या बॉक्स मध्ये या आपण टॉस करणार आहोत. चला चिखलवाडी संघ आणि आलतूर संघ या ठिकाणी टॉस करण्यासाठी या.
कोण होणार आहे बॉस आणि कोण हरणार आहे टॉस हे देखील आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. पहिला डाव मैदानामध्ये संपला. पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरची धावा 52 तर विजयासाठी आव्हान ठेवलं गेलं. धावफलकावरची धावा असणार आहे 53. अल्तूर संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकला. आपला निर्णय कळवा. या ठिकाणी आई डोंजाई स्पोर्ट अंबर्डी या संघाचा आपण या ठिकाणी एक सन्मान करणार आहोत. या स्पर्धेत असणार एक गोड आठवण एक सन्मान चिन्ह त्यांना देणार आहोत. चला अंबर्डे संघ आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी या श्री विठलाई पूजाई स्पोर्ट फाउंडेशन अल्तूर हा संघ नाणेफेक जिंकला. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अल्तूर संघ नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. चला सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. एका दिशेने आपण पाहतोय नरेश गोपाळ तर दुसऱ्या दिशेने आपल्याला पाहायला भेटणार आहेत कल्पेश. या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय सिनियर अक्षय आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती असणार आहे. याच जोडीने आपण पाहतोय कल्पेश आणि नरेशने एक विजयी सामना आपल्याला पाहायला भेटला. त्यांच्या माध्यमातून इथं फुलटा स्वरूपाचा बॉल आणि पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. पहिलाच बॉल आणि 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटणार आहेत. 53 धावा विजयासाठी आव्हान आहेत. त्याच 53 धावा कशा प्रकारे आपण पाहतोय खेळून काढील नरेश आणि कल्पेश. नरेशच्या पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय नरेशच्या बॅट वरनं षटकार आलाय. फलंदाजी तयार. ओ इथं मैदानामध्ये आपण पाहतो बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत परंतु एक सिंगल धाव येईल. एक चोरटी धाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. 7 धावा ज्याच्या धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. अगदी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत अगदी आई रत्नाई क्रिकेट क्लब बुरंबाळ यांच्या माध्यमातून यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेट ही महास्पर्धा क्रिकेटचा हा देखणा सोहळा क्रिकेटचे जबरदस्त सामने आपण पाहतो या क्रीडांगणावरती आहे. अध्यक्ष संदीप सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीप चाळके यांचा विशेष आभार असणार आहे. नक्कीच शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना एक वेगळ्या दर्जाचं स्थान त्यांनी उपलब्ध करून दिला. नक्कीच एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला एक स्टेज उपलब्ध करून दिला अध्यक्ष संदीप सरांनी. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. नक्कीच 14 आणि 15 मार्चला आपण पाहणार आहोत याच तालुक्याची असणारी प्रीमियर लीग. जबरदस्त प्रीमियर लीग असते. जवळ जर पाहायला गेलं तर सर्वच खेळाडूंना त्याच्याकडे संधी आहे. अनेक बक्षिसं देखील असणार आहे. लाईव्ह थेट प्रेक्षेपण देखील आपल्याला ती स्पर्धा पाहायला भेटणार आहे. सगळ्या मैदानामध्ये सिंगल आली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न धावबाची संधी आणि मैदानामध्ये यस फलंदाज मैदानामध्ये धाव बांधवणार आहे. क्रिकेट मधील क्रिकेटच्या आतमध्ये आपण मैदानामध्ये पाहतोय फलंदाज नरेश मैदानामध्ये धावबाद झालाय.
तर नवीन फलंदाज जयेश गोपाळ आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. धावफलकावरची धावा स्थिर असणार आहे. 8 धावा, माफ करा 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेच. नवीन फलंदाज जयेश, चला वेळ वाचवायचा आहे तुम्हाला. 12 मिनिटांमध्ये ही इनिंग कंप्लीट करायची आहे. ओ इथं देखील मैदानामध्ये सरळ बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 6 धावेंकरिता षटकार. म्हणजे फलंदाजी संघाचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक खेळाडूमध्ये क्षमता आहे, प्रत्येक खेळाडूमध्ये ती धमक आहे. प्रत्येक खेळाडू षटकर आणि चौकर मारण्याची हुनर आपल्या स्वतःच्या मनगटामध्ये ठेवतोय. मैदानामध्ये सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव. इथं व्यासपीठावरती पैसे भेटलेले आहेत. जवळजवळ 700-800 रुपये असतील. कोणाचे असतील त्यांनी व्यासपीठावरती या, ओळख पटवून द्या आणि आपले पैसे घेऊन जा. इथं काउंट केलेले आहेत. आणि आयोजक कमिटीने प्रामाणिकपणे सांगितलेत त्यांच्यासाठी त्याच्यातलं काही तुम्ही द्या. एक प्रामाणिक त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही देखील त्यांना बक्षीस द्या. धावफलकावरची धावा 17 धावा. फलंदाज त्या ठिकाणी कल्पेश. अपुऱ्या टप्प्याचा बॉल बॅक साईडला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवर. मैदानात घाम गाळल्याशिवाय विजयाचं शिखर कधीच गाठता येत नाही. अथक परिश्रमाच्या जोडीशिवाय क्रिकेटचं मैदान देखील गाजवता येत नाही. आणि इथं फटका बसलाय. क्षेत्ररक्षक नितीन पाटील डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. संघाला लागतोय जबरदस्त धक्का. धक्का क्रमांक दुसरा मैदानामध्ये आहे. या ठिकाणी आदरणीय दिनेश पानकर साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. चला साहेबांना विनंती आहे, दिनेश सर या, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. नवीन फलंदाज गणेश. गणेश म्हणजे विघ्नहर्ता आणि संघावरची थोडं विघ्न आहे आणि ते विघ्न दूर करेल का गणेश, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मित्रांनो. धावफलकावरची धावा स्थिर आहे. धावफलकावरची धावा 21 धावा, 21 रन्स. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितीन पाटील. जबरदस्त गोलंदाजी आहे. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये त्याने झेल टिपलाय. एक अवघड झेल होता, परंतु सोप्या पद्धतीने झेल तो त्याने टिपलाय. ही ओळख आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर सरावाची. सराव तुमचे प्रामाणिक जर असेल ना तर यश देखील प्रामाणिक येणार आहे. ओ इथं देखील मैदानामध्ये झेल सुटलाय आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावेंकरिता चौकार आहे. हा झेल खऱ्या अर्थानं महत्वाचा होता. आता प्रत्येक झेलला तुम्हाला महत्व द्यायचं आहे. अक्षयचा झेल मैदानामध्ये सुटला होता, त्याने लागोपाठचे 2 षटकार ठोकलेत आणि आता मैदानामध्ये गणेशचा झेल मैदानामध्ये सुटलाय आणि गणेश किती धाबा बनवेल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढे टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरती आहे. सिंगल आली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न आणि मैदानामध्ये दुसरी ही धाव येईल आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा 27 धाबा ज्या नोंदवल्या गेल्यात. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 27 धाबा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. विजयासाठी आव्हान असणार आहे 53 धाब्यांचं.
या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूवरती किती धावा येणार आहेत हे देखील खूप महत्वाचं असणार आहे. हे 2 चेंडू ठरवणार आहेत शेवटचे 6 चेंडूची ओळख. शेवटच्या 6 चेंडूचं महत्व या येणाऱ्या 2 चेंडूवरती ठरणार आहे. देखील पुढे टप्प्याचा बॉल मिडॉनला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक या ठिकाणी फील्ड करतायत सिंगल. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न आणि या 2च्या मदतीने धावफलकावरती 29 धावा. नो बॉल +2 म्हणजे 3 धावा असणार आहे. फ्री हिट. धावफलकावरती 30 धावा नोंदवल्या गेल्यात. 23 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 8 बॉल आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष आहे. 8 बॉल 23 धावा. जबरदस्त सामना मैदानामध्ये चालू आहे. हार असो वा जीत, खेळ तो खेळायचा असतो. अपयशाने खचून न जाता पुन्हा तो लढायचा असतो आणि मैदानामध्ये बॉल सरळ पाठवलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. चौकार. या ठिकाणी अंबर्डे संघाचा आपण सन्मान करतोय. चला अंबर्डे संघ आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी तुम्ही या. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल वरती बनवायचे आहेत. 19 धावा. 7 चेंडू विजयासाठी 19 धावा. जबरदस्त सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. टायमिंग सांगा. 7 चेंडू मैदानामध्ये विजयासाठी आव्हान असणार आहे. 19 धावा. चला वेळ वाचवा. 7 चेंडू विजयासाठी 19 धावा. चला 7 चेंडू 19 धावा. वेळ वाचवायचा आहे. इथे देखील समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक असणार आहेत. सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानामध्ये फेकी खराब, परंतु बॅकअप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ही चुकी खऱ्या अर्थानं खूप महागात पडली असती. मैदानामध्ये 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतायत. 36 धावा. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आव्हान असणार आहे 17 धावेंचं. 3 मिनिट बाकी आहे. त्या 3 मिनिट मध्ये तुम्हाला हे शेवटचे 6 बॉल फेकायचे. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 17 धावा. जबरदस्त सामना. अगदी पैसा वसूल सामना बोललं तरी चालेल. क्वालिटी गेम मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 6 चेंडू आणि 17 धावा. आता मात्र कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वप्नील. शेवटचे 6 बॉल त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि त्या 6 बॉल वरती त्याला जवळजवळ 17 धावा थांबवायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेश. 6 चेंडू विजयासाठी. सतरा धावा. कोणता संघ आपलं नाव गाजवणार आहे हे देखील या 6 चेंडूवरती समजणार आहे. नाव गाजवायला फक्त नशीब लागत नाही, मनगटात रग आणि रक्तामध्ये धग लागते आणि ती मनगटातली रग आणि रक्तामधला धग कोणत्या संघामध्ये आहे हे देखील पाहावं लागणार आहे. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आव्हान असणार आहे 17 धाब्यांचं. ओहो हो, इथं मैदानामध्ये आपण पाहतोय अखुऱ्या टप्प्याचा बॉल असणार आहे. वाईट बॉल दिला पंचांनी. ओके, मैदानामध्ये आपण पाहतोय अतिकुसळीचा चेंडू असणार आहे. 2 धावा पण जाताच्या. ओके,
व्हाईट +1. 38 धावा धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. 6 चेंडू आता समीकरण असणार आहे 15 धावेचं. 6 चेंडू 15 धावा. आखुऱ्या टप्प्याचा बॉल. बॉलला फक्त दिशा दाखवली आहे आणि हा बॉलला सरळ सीमारेषेच्या बाहेर देखील पाठवलाय चौकार. आता समीकरण आहे शेवटचे 5 बॉल आणि 11 धावा. जवळजवळ अर्धा पल्ला गाठला. आता अर्धा पल्ला गाठायचा आहे. 5 चेंडू विजयासाठी 11 धावा. मैदानामध्ये 11 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. इथं मैदानामध्ये बॉल नो बॉल. आधीच कर्जबाजारी. त्यात घेतलं उसनं शेजारी. युक्ती मैदानामध्ये आता काम करणार आहे. आता चेंडू असणार आहे 5 आणि विजयासाठी आव्हान असणार आहे 10 धावेंचं. ना कोणाची स्पर्धा असावी ना कोणाशी दोष असावा. मैदानामध्ये फक्त स्वतःला जिद्द करण्याची आशा स्वतःच्या धावा. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि त्या 5 चेंडूवरती विजयासाठी 10 धावा बनवायच्या आहेत. फुलटा स्वरूपाचा बॉल. आडवा बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा चुकी आणि चुकीला नाही माफी. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि तिथं धावा मिळतील 4. आता मात्र समीकरण आहे शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी आव्हान असणार आहे 6 धावेंचं. थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नीलचं. चेंडू 4 आहेत आणि विजयासाठी 6 धावा बनवायच्या आहेत. जबरदस्त सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल खराब पडला त्यानंतर आपण पाहतो एक चौकार देखील आलाय. आता 4 चेंडू आहेत आणि त्या 4 चेंडूवरती विजयासाठी 6 धावा च्या बनवाव्या लागणार आहे. फलंदाज जयेश. ओ गणेशच्या बॅट मधनं विजयी स्ट्रोक. जबरदस्त फटका मैदानामध्ये. विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या स्पर्धेचा म्हणजे ज्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जाईल गणेशच्या नावावरती. या सामन्याचा हिरो या सामन्याचा सुपर हिरो गणेश. संघावरती विघ्न आलं होतं. फलंदाज आपण जर पाहिलं तर कल्पेश आणि नरेश लवकर बाद झाले परंतु गणेशने संघाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि संघाला तो सामना विजय करून दिलाय. या गणेश आपल्या